रोहित पवारांची सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आता रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। याआधीही त्यांनी या अपघातासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या होत्या। अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले आणखी पुरावे सादर करणार का याकडेही लक्ष आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे आता या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। रोहित पवार यांनी याआधी या प्रकरणावर 2दा पत्रकार परिषद घेतली होती, तर मुंबई त्यानंतर दिल्लीमध्येही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि आता आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार काय माहिती देतात, आणखी काही पुरावे सादर करतात का त्याकडे लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार काय बोलतात याकडे लक्ष। संपूर्ण महाराष्ट्राला आता रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार हा प्रश्न पडलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, काय अधिक माहिती आहे? रोहित पवारांची आज पत्रकार परिषद होते, पुन्हा एकदा काही शंका उपस्थित करू शकतात रोहित पवार? बरोबर आहे। ज्या पद्धतीने विमान दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे, त्यानंतर आपण बघितलं तर रोहित पवार हे सातत्याने या संदर्भामध्ये उलगडा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। हे कशा याच्यामुळे झालं याचा उलगडा करण्यासाठी रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत। यासाठी रोहित पवारांनी 2दा पत्रकार परिषद देखील घेतली। पहिली परिषद मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये खुलासा देखील काही गोष्टींचा केलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा रोहित पवार यांची वायबी चव्हाण सेंटर मुंबई येथे सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली आहे। रोहित पवार आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामधून पुन्हा एकदा काय गोष्टींचा उलगडा या ठिकाणी करतात, कशामुळे कोणत्या चुकीच्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं आहे, या सर्व काही गोष्टी अजून आणतात समोर आणि त्यामुळे अजून या गोष्टींमुळे पोलिसांना अजून कशा संदर्भामध्ये काही तपास मिळतो का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की काल देखील आपण मिळतात सुनेत्रा पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील मुख्यमंत्र्यांना सीबीआय चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत, पत्र दिलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा जे विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झालेला ते घातपात होता की कशामुळे झालं या संदर्भामध्ये आता काय स्पष्टीकरण समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण पत्रकार परिषद अगदी मनोज, पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष आहे। रोहित पवार काय बोलतात त्याकडे लक्ष आहे। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातले तपशील तुमच्याकडून घ्यायचे आहेत। तर अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काही पुरावे रोहित पवार मांडतायत का त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। आज पुन्हा एकदा वायबी चव्हाण या ठिकाणी रोहित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते, अनेक शंका उपस्थित केलेल्या होत्या आणि आता आजच्या पत्रकार परिषदेत ते काय पुरावे सादर करतात, काय प्रश्न उपस्थित करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। तर अजित पवार यांचा हा विमान अपघात की घातपात असा प्रश्न या सर्वांमुळे उपस्थित होतोय। याआधीही मिटकरी असतील, रोहित पवार असतील, आणखी काही नेते असतील, त्यांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत।